गुड मॉर्निंग मित्रांनो, या विकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी आपण नेक्स्ट वीकमध्ये स्विंग कशा प्रकारे प्लॅन करू शकतो आणि मंडेला आपल्या ट्रेडिंग लेवल्स काय असतील याचं ॲनालिसिस करणार आहोत। तर चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी आपल्यासाठी असेच ॲनालिसिसचे व्हिडिओ घेऊन येत असतो। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्टमध्ये बघू शकता, तिथे 30+ लाईव्ह ट्रेडिंग व्हिडिओ आहेत व मार्केट ॲनालिसिसचे पण खूप व्हिडिओज आहेत, तर तुम्ही ते एकदा बघू शकता। त्याने आपल्याला अंदाज येईल की ॲनालिसिस कशी केली जाते व तुम्ही स्वतःहून ॲनालिसिस करायला शिकाल। तर चला निफ्टीच्या चार्टवरती जाऊ। जर आपण निफ्टीचा डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केला ना, तर इथे काय बघायला मिळतं की निफ्टी खूपच अपट्रेंडमध्ये आहे। निफ्टी जेव्हा एप्रिल मंथ स्टार्ट झाला होता ना, तेव्हाच एक गॅप ओपनिंग दिली व तिथूनच मार्केट कंटिन्यूअस वर जात आहे। निफ्टीने 17,200 पासून जी मुवमेंट स्टार्ट केली, तर आता निफ्टी 18,300च्या आसपास ट्रेड करत आहे। तर म्हणजे 1100 ते 1200 पॉईंटची अपमूव आहे। तर मार्केटमध्ये खूपच पॉझिटिव्हिटी आहे। तर आपण रँडमली वरच्या साईडला शॉर्ट नाही करणार, कारण हे जे कॅन्डल दिसतं ना, मोठ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल बनलं आहे, हे कशासाठी बनलं आहे? कारण जे पण रिटेल लोक या रेड कॅन्डल बघून किंवा अशा डोजी बघून ज्यांनी पण सेल केलं, तर सर्वांचे स्टॉप लॉस उडायला मार्केट वर जात आहे। इथे पण एक इन्व्हर्टेड हॅमर बनली, पुन्हा मार्केट वर गेलं। तर म्हणून आपण रँडमली शॉर्ट नाही करणार, परफेक्ट लेवलचा ब्रेकडाऊन झाला तरच शॉर्ट करू। तर मागच्या ॲनालिसिसमध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा निफ्टी इथे कन्सोलिडेशन नंतर जेव्हा या लेवलच्या वर ब्रेकआउट देईल, या कॅन्डलच्या वर, तेव्हा आपण 18,200चं टार्गेट प्लॅन करू शकतो व इथे बघू शकता की ते टार्गेट अचीव झालेलं आहे। व त्यानंतर मी लास्ट वीकमध्ये ॲनालिसिस सांगितली होती की जर आपल्याला या लेवलच्या खाली ब्रेकडाऊन बघायला मिळतोय इथे कन्सोलिडेशन नंतर, तर आपण सेल करू। परंतु इथे तसं झालेलं नाही की मार्केट वर निघून गेलं। तर म्हणून आपण आता सेलिंग कशी प्लॅन करणार ते बघू। त्या अगोदर आपण निफ्टीचा चार्ट बघू की निफ्टी आता कुठे ट्रेड करत आहे। तर इथे बघू शकता, तर निफ्टी कधी पण जेव्हा मुवमेंट देतोय ना, तेव्हा एका चॅनलमध्ये देतोय। जसं इथे एक चॅनल होता किंवा या चॅनलमध्ये पण जे छोटे छोटे चॅनल होते ना, तिथे पण निफ्टी असा चॅनलमध्येच परफॉर्म करतोय। किंवा इथे जरी बघितलं, इथं पण एक चॅनलच होता व वर जाताना पण एक निफ्टी एक चॅनलमध्येच ट्रेड करत आहे। तर इथे आपल्याला अजून एक मोठा पॅटर्न बघायला मिळतोय। जर आपण ही ट्रेंड लाईन लावली ना या ठिकाणी अशी, व ही जर खालून एक ट्रेंड लाईन लावली, तर आपल्याला इथे एक रायझिंग वेजचा पॅटर्न बघायला मिळतोय की निफ्टी खाली येतोय, वर जातोय, खाली येतोय, आता पुन्हा एक न्यू हाय टच करायला जाईल। तर लगेच निफ्टी असं एकदम स्ट्रेट जाणार नाही, तर इथे थोडं कन्सोलिडेशन होईल। पुन्हा निफ्टी 17,800 17,600 पर्यंत येऊ शकतो। जर इथून ब्रेकडाऊन आला तर मी तुम्हाला ते लेवल सांगतोच की आपण कुठे शॉर्ट करू शकतो। परंतु आपण एक ओव्हरव्ह्यू बघतोय की मार्केट आता मोठ्या ट्रेडमध्ये कसं ट्रेड करतोय, की निफ्टी आता वर जाण्यासाठी रेडी झालेला आहे। कारण निफ्टीने या पॅटर्नचा खालून एक सपोर्ट घेतला व आता हाय जवळ जात आहे। निफ्टी हा हाय ब्रेक करून पण वर जाईल, कारण आपण जर मागचा चार्ट बघितला तर निफ्टीने हा हाय ब्रेक करून इथे गेला होता। तर नेक्स्ट टाइम हा हाय ब्रेक करून याच्या थोडं वर जाईल। यावेळेस आपल्याला 19,000चं टार्गेट बघायला मिळू शकतं निफ्टीमध्ये। तर बघूच ते कसं अचीव होतोय व किती टाईम लागतोय। त्या अगोदर आपण निफ्टीचं स्विंग ट्रेड कसा प्लॅन करू याचं ॲनालिसिस करू। तर इथे काय बघायला मिळतंय, ज्यांनी पण शॉर्ट केले होते तर सर्वांचे स्टॉप लॉस खूपच वेळेस उडवण्यात आलेला आहे। इथे पण किंवा इथे पण आपल्या एक रेड कॅन्डल बघायला मिळाली, त्यानंतर पुन्हा मार्केट वर गेलं, त्याचा हाय ब्रेक करून ते सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले। आता पुन्हा ते एक रेड बघायला मिळाली, परंतु पुन्हा जर आपण कालचा दिवस बघितला तर इथे एक हॅमर बघायला मिळते। आता हे हॅमर का बनले? ज्यांनी पण या रेडवरती शॉर्ट केलेले आहे त्यांचे स्टॉप लॉस उडवायला वर जाईल मार्केट, की इथे बायर्सला ॲट्रॅक्ट करून त्यांचा स्टॉप लॉस काय, ते आता आपल्याला अगोदर कळणार नाही। कारण मार्केटमध्ये दोनच लोकांना कळतं, एक तर देवाला नाही तर वेडेला, की मार्केट कुठे जाणार आहे। तर त्या दोघांमधून आपण कोणतेच नाही आहे। तर आपण लेवल्स ड्रॉ करू, ज्या साईडला पण ब्रेकआउट होईल त्या साईडला आपण ट्रेड करू। तर आपण काय करू, अप्पर साईडचा तर आपण ट्रेड नाही घेणार, कारण मार्केट खूपच एक्सटेंड झालेला आहे। तर खालच्या साईडला आपण ही लेवल ड्रॉ करू 18,050ची। तर जेव्हा मार्केट या लेवलवरती येईल, जर इथून जोरात एक मुवमेंट आली मोठी कॅन्डलमध्ये, तर आपण सेल नाही करणार। तर इथे एखादी कन्सोलिडेशन होऊन देऊ। कन्सोलिडेशन म्हणजे डोजी किंवा हॅमर कोणती पण कॅन्डल बनली ना या लेवलच्या वर, तर आपण इथं कन्सोलिडेशन होऊन देऊ। मग त्याच्यानंतर जर ब्रेकडाऊन आला तर मग आपण शॉर्ट करू शकतो व आपलं टार्गेट असेल या लेवलच्या आसपास। हा जो गॅप दिसतोय ना, या लेवलच्या आसपास टार्गेट असेल, इथे शॉर्ट करू। तेच निफ्टी हळूहळू येतोय व हळूहळू एक स्विंग बनवलं, मग जर ब्रेकडाऊन दिलं ना, मग आपण सेल करू शकतो व हेच टार्गेट आपलं असेल। व इथे आल्यानंतर बघू की मार्केट कसं बिहेव करतंय। इथे जर आपल्याला एखादी सपोर्ट ॲक्टिव्हिटी बघायला मिळाली या लेवलवरती, तर मग आपण इथून बाय करू शकतो। टार्गेट ठेवू शकतो 18,100 ते 150च्या आसपास। परंतु इथे जर वीक बायर्स बघायला मिळतं व मार्केट खालच्या साईडलाच कन्सोलिडेशन करतंय, आपल्या लोला ब्रेक करतंय हळूहळू, तरच जर इथं ब्रेकडाऊन आला तर मग आपण निफ्टीचा 17,300च्या आसपास एक टार्गेट ठेवू शकतो। पण तुम्हाला वाटत नाही की इतक्या इझिली मार्केट इतकं खाली जाईल, कारण ही खूपच बाईंग स्ट्रेंथ आहे। तर थोडंसं कन्सोलिडेशन करून मार्केट 50%च्या आसपास येऊन इथून परत रिव्हर्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत।
तर जेव्हा मार्केट इथपर्यंत येईल तेव्हा आपली जर कोणती इन्व्हेस्टमेंट असेल, SIP चालू असेल, तर तुम्ही तिथे एक ॲड ऑन करू शकता. म्हणजेच तुमची 10,000ची SIP चालू असेल तर या ठिकाणी मार्केट आल्यानंतर तुम्ही 20,000पर्यंत पण SIP करू शकता. तर आपण बाईंग साईडचा तर कोणता ट्रेड नाही प्लॅन करणार, तर सेलिंगचं हे झालं. तर चला 50 मिनिट टाईम फ्रेमवरती बघू की मंडेसाठी आपण कोणते लेवल्स ड्रॉ करू. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मार्केट काय करतं, जेव्हा पण कोणता सपोर्ट बनवतं ना, एक तर त्याच्या वरतून सपोर्ट घेऊन जातं किंवा खाली ब्रेक करून मग सपोर्ट घेतं. जसं इथं काय झालं, इथं मार्केटने एक सपोर्ट घेतला होता, परंतु नेक्स्ट टाइम जेव्हा मार्केट तिथं आलं ना, तर खाली तोडला तो सपोर्ट, मग वर गेला. पुन्हा हा जो सपोर्ट बनवला होता त्याला आधी ब्रेकडाऊन दिला, नंतर पुन्हा वर गेला. मग नेक्स्ट टाइम पण जेव्हा इथे आला तेव्हा इथे सपोर्ट घेतला होता ना, पुन्हा त्याला ब्रेकडाऊन दिला व वर गेला. पण जे पण ब्रेकडाऊनवरती शॉर्ट करताना त्यांचे स्टॉपलॉस उडायला मार्केट वर जातं. आता तुम्ही म्हणाल जर प्रत्येक ब्रेकडाऊन जर फेल होतोय तर मग रिअल ब्रेकडाऊन कसे वर्क करतं किंवा मार्केट मग एकच साईडला ट्रेनिंग होत जाईल. तर असं नसतं, यामध्ये पण कंडिशन असते. प्रत्येक ब्रेकडाऊन फेल नाही होत. आता तुम्हीच सांगा, इथे आपल्याला काय बघायला मिळतं आहे, हा लेफ्ट शोल्डर, हा हेड, हा राईट शोल्डर. आता हा पॅटर्न प्रत्येकाला दिसतोय ना, मार्केटमध्ये जे पण येतं सर्वांना हा पॅटर्न दिसतो. तर प्रत्येकजण इथं सेल करेल हा ब्रेकडाऊन नंतर. मार्केट इतकं इझिली प्रत्येकाला तर पैसे नाही कमवून देणार. मार्केटमध्ये काय होतं, जर एखादा प्रॉफिट होतो ना, एकाचा लॉस होतो. तर जर प्रत्येकजण या हेड अँड शोल्डरवरती सेल करतोय व प्रत्येकाला प्रॉफिट होतोय तर लॉस कम करणार. तर म्हणून इथे ब्रेकडाऊन फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा इथं पण जर बघितलं ना, इथं ब्रेकडाऊन का फेल झाला, कारण इथे आपल्याला M पॅटर्न बघायला मिळतोय. तर M पॅटर्नचा पण ब्रेकडाऊन आला आहे, परंतु लोकांनी हे नाही बघितलं की मार्केट गॅपडाऊन झाल्याच इतकं खाली पडत येत आहे, तर आपण इथे शॉर्ट नाही करणार किंवा मार्केटचे सेंटिमेंट पण बुलिश आहे. तर अशा ठिकाणी ट्रॅपिंग होते, तर म्हणून मार्केट वर निघून गेलं. तर हे सर्व तुम्हाला एक्सपिरियन्सने कळेल. तुम्ही रोज चार्ट बघत जा, लेवल्स मार्क करत जा, पॅटर्न्स मार्क करत जा व तिथे मार्केट कसं बिहेव करतं आहे, त्याने तुम्हाला अंदाज येईल की कोणती ट्रॅपिंग होते, कोणते पॅटर्न्स वर्क करतात. तर चला इथे काय बघायला मिळतं आहे की निफ्टी गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जोरात खाली आल्यानंतर हळूहळू करत आपल्या डे हायला क्रॉस करून कालच्या हायपर्यंत जाऊन क्लोज झाला. तर इथे एक आपल्याला बुलिश ट्रेंड बघायला मिळतोय. तर आपण काय करू, एक तर इथे एक ट्रेंड लाईन लावता येईल, या ट्रेंड लाईनवरती निफ्टी रेजिस्टन्स घेता आहे या ठिकाणी, व खालच्या साईडला पण ही ट्रेंड लाईन लावता येईल. आता दोन होऊ शकतं. जर इथे आपल्याला एखादा छोटा पॅटर्न कोणता बघायला मिळतोय व खालच्या साईडला कन्सोलिडेशनचा ब्रेकडाऊन येतो ना, तर मग आपण सेल करू शकतो. पुन्हा निफ्टी 18,250च्या आसपास येऊ शकतो किंवा तिथं पण त्याला पण ब्रेक करून अजून खाली येऊ शकतो, कारण हा एक पॅटर्न फॉलो करत आहे. जसं मोठ्या टाइम फ्रेममध्ये निफ्टी करतोय ना की हळूहळू वर जातोय, तर आता बॉटम कॅच करून निफ्टी आता वर चालला आहे, तसंच निफ्टी आता रेजिस्टन्सच्या आसपास आहे. तर इथे आपल्याला जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन बघायला मिळालं ना, तर निफ्टी खाली येऊ शकतो. तेच जर इथं कन्सोलिडेशन नंतर अप्पर साईडला ब्रेकआउट आला तर आपण तर बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन नाही करणार. तरी पण जे मोमेंटम ट्रेडर असतील किंवा तुम्हाला जर मोमेंटम कॅच करायचं असेल तर एका छोट्याशा स्ट्रिक्ट स्टॉपलॉस सोबत तुम्ही मोमेंटम राईड करू शकता व जिथे तुम्हाला दिसेल की छोटा छोटा कॅन्डल बनत आहे तिथे तुम्ही प्रॉफिट पण बुक करू शकता. कारण मार्केट खूपच हायर लेवलला आहे व हे 18,400, 18,360 हे मागच्या चार्टमध्ये खूपच मोठे मोठे रेजिस्टन्स आहे. तर म्हणून आपण बाईंग साईडचा इतका प्लॅन नाही करणार. सेलिंग साईडसाठी आपण इथं ब्रेकडाऊनवरती शॉर्ट करू. तेच जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होतोय पुन्हा या लेवलवरती येतोय, तर इथे पुन्हा एका छोटासा सपोर्ट घेण्याचे चान्सेस आहे, कारण हे खालून ट्रेंडला येत आहे. तर मार्केट इथून पुन्हा सपोर्ट घेऊन थोडंसं वर जाऊ शकतं. मग नंतर आपले डायरेक्शन डिसाईड करू शकता की मार्केटला आता ब्रेकआउट द्यायचा आहे की हा ब्रेकडाऊन द्यायचा मोठावाला. तर आपण ही मोठी ॲनालिसिस केली. आता उद्या आपण जे इंडिकेटर यूज केले त्याच्यासोबत ही ॲनालिसिस मॅच करू. खरंच इथे ब्रेकडाऊन येतोय तर आपल्या इंडिकेटरमध्ये पण ब्रेकडाऊन येतोय का, VWAP कसं चालू आहे, आपले 200 EMA कसं चालू आहे, उद्या आपण ट्रेड करू. तसं फक्त हा एक आपण ओव्हरव्ह्यू बघतो 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. जर तुम्हाला कोणतं ट्रेड घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्फिडंट राहाल की हा सेलिंग साईडला आपण बघू शकतो किंवा बाईंग साईडला बघू शकतो या ब्रेकआउटवरती. तर चला आता बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू. बँक निफ्टीचा आपण डेली टाइम फ्रेम लावला. बँक निफ्टी खूपच बुलिश दिसत आहे. बँक निफ्टी आता आपल्या हायच्या जवळ जाऊन ट्रेड करत आहे. जो बँक निफ्टी हाय लावला होता ना डिसेंबरमध्ये, त्या हायच्या आसपास जाऊन ट्रेड करत आहे व एक मेजर रेजिस्टन्सवरती पण आहे, कारण मार्केटने लास्ट टाइम तून रेजिस्टन्स घेतला होता. तर म्हणून आपण इथे बाईंग तर प्लॅन नाही करणार. सेलिंग आपण तेव्हाच प्लॅन करू जेव्हा बँक निफ्टी या लेवलला ब्रेकडाऊन दिल ना 18,700च्या, तेव्हा आपण सेल करू शकतो. एकदम जोरात आला व इथं ब्रेकडाऊन दिला तर नाही करणार. इथं कन्सोलिडेशन होऊन दे थोडंसं, मिनिमम 1 दिवस तरी, मग ब्रेकडाऊन आला तर आपण सेल करू. व फर्स्ट टार्गेट असेल 41,600 व सेकंड टार्गेट असेल 40,900च्या आसपास. परंतु मला वाटत नाही की इतक्या इझिली मार्केट लगेच खाली येईल, ब्रेकडाऊन देईल, लगेच हे टार्गेट देईल, कारण ती बाईंग स्ट्रेंथ खूप आहे. सर्वांनाच वाटतं की मार्केट आता पडावं. तर जे पण सर्वांना वाटत असतं तेव्हा मार्केट ते लगेच करत नाही. तर हळूहळू करून मार्केट खाली येऊ शकतं व बँक निफ्टी आपल्याला निफ्टीपेक्षा जास्त बुलिश आहे. तर इथं सेलिंग येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. तर चला आपण फक्त या ठिकाणी आल्यावरती सेलिंग प्लॅन करू. चला बँक निफ्टीच्या इंट्राडे लेवल्स बघू. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलो तर बँक निफ्टीने आपला हाय ब्रेक केलेला आहे व हायच्या वर जाऊन क्लोजिंग दिलेली आहे. तर इथे तर आपण मेन ट्रेड प्लॅन नाही करू शकत, कारण या लेवलला बँक निफ्टीने ब्रेकआउट दिला होता. तर जेव्हा बँक निफ्टी या लेवलला येईल व इथेचं कन्सोलिडेशन नंतर खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन दिला
तर मग आपण या लेवलपर्यंत टार्गेट अचीव करू शकतो. तेच जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन देऊन एक फेल ब्रेकआउट दाखवून पुन्हाचं मार्केट वर निघतं आहे तर मग आपण बाय करू शकतो व पुन्हा बँक निफ्टी या लेवलपर्यंत जाऊ शकतो. परंतु तेच जर बँक निफ्टी इथे येऊन इथे एखादा डब्ल्यू पॅटर्न बनवून मग जर ब्रेकआउट देतो आहे तर मग आपण इतके कॉन्फिडंट नाही राहणार ब्रेकआउटवरती, कारण हा पॅटर्न सर्वांनाच दिसतो आहे की मार्केट फ्लॅगचा ब्रेकआउट दिला, आता वर जाऊन पुन्हा सपोर्ट घेण्यासाठी आला रिटेस्टसाठी व इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवतो आहे. तर इतक्या इझिली मार्केट सर्वांना पैसे नाही कमवून देणार. तर हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट फेल होण्याचे चान्सेस आहेत. तर म्हणून आपण बाय तेव्हाच करू जेव्हा इथे कन्सोलिडेशन नंतर ब्रेकडाऊन येईल खालच्या साईडला, मग जेव्हा मार्केट पुन्हा वर जाईल या लेवलला ब्रेकआउट करेल तेव्हा आपण बाय करू शकतो. तेच जर मार्केट गॅप ओपनिंग झालं तर इथे जर एखादी रेंज बनली तर मग आपण रेंजच्या ब्रेकआउटवरती ट्रेड करू. व मार्केटचं मोठं गॅप डाऊन ओपन झालं किंवा मार्केट एकदम फास्ट मूव्ह करत खाली आलं, बँक निफ्टीला हा एक सपोर्ट भेटेल. तर इथेच कन्सोलिडेशन नंतर खालच्या साईडला ब्रेकडाऊन येते ना तर मग आपण एक चांगली मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो 41,150 पर्यंत. तर हा फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघितला आहे. उद्या आपण इंडिकेटरसोबत याची मॅचिंग करून ट्रेड करू. तर जर आपली ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.